राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांना परवा दिवशी म्हणजे 28 तारखेला बारामती येथे एका अपघातामध्ये देवाज्ञा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील फार मोठा धक्का त्या ठिकाणी बसला। कामाचा नेता म्हणून ओळख असलेला असा अजितदादा पवार साहेबांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती आणि संपूर्ण ही घटना अतिशय दुर्दैवी आणि इतक्या आकस्मिकपणानं झाली की आजही महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेतनं सावरलेला नाही आहे। परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या 5 तारखेला होणार होत्या त्या 3 दिवसाचा दुखवटा शासनाने जाहीर केलेला असल्यामुळं 7 तारखेला होणार आहेत। या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळ तालुक्यामध्ये एक निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 2019ला आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आमदार सुनील अण्णा शेळकेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली गेली आणि ते या तालुक्याचे आमदार झाले। गेली अनेक वर्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि नामदार अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली हा तालुका काम करतो आहे। दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादांनी या मावळच्या संदर्भामधली एक खंत नेहमी बोलून दाखवलेली होती की मला तुम्ही आमदार या तालुक्यामध्ये दिला पाहिजे, मी या तालुक्याला काहीच कमी पडून देणार नाही। आणि सुनील अण्णांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार 2019ला झाला आणि तालुका साक्षीदार आहे याला। जो शब्द अजितदादांनी या तालुक्यातील जनसामान्यांना, जनतेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेला होता की आमदार झाल्यानंतर मी या तालुक्याला कुठंच कमी पडून दिला नाही आणि तो शब्द खरा करत जवळपास 5,000 कोटी रुपयाचा निधी या मावळ तालुक्यासाठी आजपर्यंत दादांनी देऊ केलेला आहे। या निधीच्या माध्यमातून हा तालुका आज सर्वांगीण विकासाकडे मोठ्या प्रमाणावरती झेपावलेला आपण सगळ्यांनी पाहिला। आमदार सुनील अण्णांनी देखील चांगल्या प्रकारचं काम या विकासाच्या संदर्भामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली केलं। आमच्या सगळ्यांसाठीच अशा पद्धतीचं वातावरण विकासाच्या संदर्भातलं पुढं घेऊन जात असताना परवाची घटना ही आमची काळीज भेदणारी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आज कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। एवढं आघात आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पक्षावरती, सामान्य नागरिकांवरती दादांच्या जाण्यानं झालेला आहे। म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना फक्त निवडणुकांपुरतं निवडणुका करायच्या, शेवटी या तालुक्याची निवडणूक होत असताना आम्ही पहिल्यापासून विकास हाच मुद्दा घेऊन पुढे चाललेलो आहोत। त्याच्यामुळे ज्या दादांनी या तालुक्याला नेहमी झुकतं माप दिलं, म्हणजे आज राज्यातले किंवा जिल्ह्यातले इतर तालुके जर आपण पाहिले तर मावळ तालुका हा विकासाच्या दृष्टिकोनातून अधिक गतिमान करण्याचं काम अजितदादांच्या माध्यमातून आणि सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये झालेलं आपण पाहिलं। म्हणून या निवडणुकांना सामोरं जात असताना दादांनी जे काम किंवा तो दादांनी जो निधी या तालुक्यातल्या विकासासाठी उभा करून दिला त्याची जाणीव देखील या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला आणि सगळ्या नागरिकांना या ठिकाणी आहे। आणि म्हणून आज तिसराच दिवस दादांचं जाणं झाल्यानंतरचा आहे। म्हणून या निवडणुकांना सामोरं जात असताना कुठल्याही प्रकारचं ढोल ताशे किंवा वाजत गाजत लोकांपर्यंत जाणं आणि वेगवेगळी प्रलोभनं किंवा वेगवेगळ्या मतदारांना आकर्षित करणाऱ्या काही गोष्टी करणं, हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आम्हा कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना किंवा जे उमेदवार आहेत त्यांना देखील सगळं न पटणारं आहे। अनेक लोक या संदर्भातल्या भावना या ठिकाणी आम्हाला व्यक्त करून दाखवतात। अनेक मतदार उमेदवार देखील येऊन भेटतात की या निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीचं मत म्हणजे दादांना श्रद्धांजली अशा पद्धतीचं आपण या निवडणुकीमध्ये
पुढं जाण्याचा निर्णय सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणून आम्ही या निवडणुकीला पुढं जाण्यासाठी फक्त एक पत्र आम्ही लिफलेट या ठिकाणी छापणार आहोत आणि मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक घरोघरी ते पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहोत. फक्त साधेपणानं प्रचार करणं, कुठेही वाजंत्री न लावणं, घोषणाबाजी न करणं किंवा पक्षाचे दुपट्टे गळ्यामध्ये अडकून लोकांच्या दारापर्यंत जाऊन तिथं प्रचार न करणं, फक्त नागरिकांना जाणं, भेटणं, लिफलेट त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये देणं आणि तालुक्यामध्ये दादांनी जो काही विकास केलेला आहे, जो काही मोठ्या प्रमाणावरती मागच्या काळामध्ये निधी दिलेला आहे आणि सुनील अण्णांनी देखील जे काम तालुक्यामध्ये या निधीच्या माध्यमातून विकासाचं काम केलेलं आहे, म्हणजेच या निवडणुकीच्या निमित्तानं घड्याळाला मत म्हणजेच विकासाला मत आणि तीच खऱ्या अर्थानं अजितदादांना या तालुक्याच्या मतदारांनी किंवा जनसामान्यांनी दिलेली श्रद्धांजली असेल, अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना करणार आहोत. त्याच्यामुळं ही निवडणूक पुढे नेत असताना कुठल्याही पद्धतीचा गाजावाजा न करता शांततेच्या मार्गानं आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत. आणि निकाल लागल्यानंतर जे काही विजयी उमेदवार येतील त्यांनी देखील विजयाचा जल्लोष न करता हा विजय एक श्रद्धांजलीचं स्वरूप म्हणून त्या ठिकाणी दादांना समर्पित करण्याच्या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुक्याने केलेला आहे.